नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे कारली. 7-8 कारली आहेत, भरपूर अशी. म्हणजे ती मी कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतलेली आहे वाफवून. आणि त्यानंतर आपल्याला त्यापासून रेसिपी बनवायची आहे. अगदी कडू न होता हे कारलं तयार होतं आहे. कुकरमध्ये भांड्यात ठेवून द्या आणि एकच शिट्टी करून घ्या. जास्त शिट्टी करायची गरज नाही. कुकर थंड झालं का कारली काढून घ्या आणि सुरीने कापून घ्या. आपल्याला ह्याच्यात पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही. कापल्यानंतर आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. आपल्याला हे कारलं मैत्रिणींनो 8 दिवससुद्धा टिकणार आहे. तुम्ही कुठे फिरायला गेलात तरीसुद्धा हे कारलं घेऊन जाऊ शकता. कारण अजिबात आपण पाणी लावलेलं नाही, फक्त धुवून घेतलेत स्वच्छ कारली आणि उकडायलासुद्धा पाणी टाकलेलं नाही. डब्यामध्ये ठेवून वाफ काढून कुकरमध्ये घेतलेलं आहे. आता बिया काढून घ्यायच्या आहे सगळ्यांच्या मध्ये कापून. आणि त्यानंतर आपल्याला मसाले काय घ्यायचे आहेत ते पाहू. कारलं कापायला सुद्धा वेळ लागत नाही, असं उकडून घेतलेलं. आणि बियासुद्धा सहज निघतात. वेगळी पद्धत, वेगळी चवीचं. नक्कीच हे कारलं करून पहा. आता एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत धणे. थोडंसं गरम झाल्यानंतर पॅन, धणे 2 चमचे आहे, बडीशेप घालायची आहे 1 चमचा, जिरं घालायचं आहे 1 चमचा. हे सगळं छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे, म्हणजे खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करायची आहे. भाजायला वेळ लागत नाही, याला पटकन भाजलं जातं. धणे आणि बडीशेप, जिरं. आता हे भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे. झालेलं आहे खरपूस भाजून. आणि त्यामध्ये आपण त्याचबरोबर घालायचे आहे तीळ. मैत्रिणींनो, काढून घ्यायच्या आधी तीळ घालून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तीळसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तीळ यामध्ये का घातलेलं आहे, कारण तीळ भाजताना उडतात, पण ह्यामध्ये तुम्ही भाजून घेतलं तर अजिबात बाहेर उडणार नाही. आता सगळ्याचीच पेस्ट पावडर करून घेतलेली आहे, आणि त्याच्यात मीठ घातलेलं आहे चवीनुसार. हळद घालू, घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला घाला. आणि हे घालणार आहे आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट. थोडासा घातलेला आहे, बारीक केलेला, जास्त घातला नाही. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. ह्यामध्ये आपण थोडंसं आमचूर पावडर घातलेली आहे मैत्रिणींनो, ती सांगायला तुम्हाला विसरली. ती सुद्धा घालून घ्या, म्हणजे आपलं कारलं टिकायला सुद्धा मदत होते आमचूर पावडरनी, आणि चवही भारीच लागते. आता ह्या मिश्रणामध्ये आपण हे कारलं छान घोळवून घ्यायचं आहे. उकडलेलं कारलं आहे, त्यामुळे मसाला छान चिकटला जातो. अजिबात तसं खाली पडणार नाही, मसाला चिटकूनच राहणार आहे. आणि हे चिटकून राहिलेला मसाला तवा ठेवायचा आहे. तव्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे.
तेल घातल्यानंतर आपण जे मसालेमध्ये कारलं घोळवलं आहे ते कारलं आपल्याला ठेवून द्यायचं आहे तव्यावरती. आणि तव्यावरती व्यवस्थित ठेवल्यानंतर खरपूस असं होईस तोपर्यंत आपल्याला कारलं भाजून घ्यायचं आहे. ह्यालाच म्हणतात भाजकं कारलं किंवा कारल्याचं भुजणं. नक्कीच करून पहा, आवडेल तुम्हाला. कडू तर लागतच नाही, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकी चव भारी येते. आता ह्या पद्धतीत ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण यासाठी ठेवायचं आहे, आपलं कारलं एक शिट्टीच काढून घेतलेलं आहे, ते 100% शिजलेलं नसतं. म्हणून आपल्याला छान वाफ काढून झाकून शिजवून घ्यायचं आहे. आणि खरोखर जास्त शिजून आधी घ्यायचंच नाही. ह्या पद्धतीत शिजवलं तर वाफेवरती कारलं छान शिजलंही जातं आणि खरपूस असं भाजलं जातं. अलटीपलटी करत राहायचं आहे मधून अधून, एकदा दोनदा करायचं आहे आणि 5-5 मिनटं ठेवून द्यायचं आहे अगदी मंद आचेवरती. गॅस मोठा ठेवायचा नाही. आता ह्या पद्धतीत करून घ्या. बाजूला परत तेल सोडून घ्या, म्हणजे कोरडं होणार नाही कारलं. छान चमचमीत, रसरशीत आणि झणझणीत कारलं होणार आहे. करून पहा. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. ह्यामध्ये काय बदल करायचा असला तरीही सांगू शकता. आणि नक्कीच हे करून पहा. अजिबात बदल करायची सुद्धा गरज नाही, पण तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीत करायचं असले तर थोडंसं कमेंटमध्ये मला सुद्धा सांगत जा. त्या पद्धतीत सुद्धा मी करत जाईल. आणि तुमची कमेंट आली का वाचायला खूप आवडतं. घरचं चॅनल असल्यासारखं तुम्हीसुद्धा कमेंट पाठवत जा, लाईक करत जा. मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही आवडेल कुठे प्रवासात न्यायला हे कारलं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपलं आता कारलं तर झालेलं आहे खरपूस भाजून. वाढून घ्यायचं आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत सुद्धा तोंडी लावायला तेवढंच अप्रतिम लागणार आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बाहेरची भाजी वगैरे खाण्यापेक्षा असं काही करून न्या. नक्कीच टिकणारं रेसिपी आहे. अशा नवनवीन रेसिपीमध्ये छान घोळलेलं आपलं मसाल्यामध्ये कारलं, जसं काय आपण फिश बघतो ह्या पद्धतीत झालेलं आहे. आहा हा, अगदी अप्रतिम चवीचं कारलं. पाहूनच तोंडाला पाणी सुटले. मला तर हवत नाही. आता मी भाकर घेऊन छान ताव मारणार आहे. तुम्ही पण व्हिडिओ मग बघून करा आणि ताव मारा. बाय बाय.